सोबत फक्त टाइमपास करणाऱ्या मुली कशा ओळखायच्या? नंबर 1 मित्रांनो, फक्त गरज असेल तेव्हाच संपर्क ठेवणे. अशा मुली स्वतःहून कधीही तुमच्याशी बोलायला येत नाहीत. त्यांना काही काम असेल, मदत हवी असेल, कंटाळा आला असेल किंवा दुसरा कोणी उपलब्ध नसेल तेव्हाच त्या तुमच्याशी बोलतात. बाकी वेळ त्या पूर्णपणे गायब असतात. उदाहरणार्थ, तुम्ही दिवसातून 2 वेळा संदेश पाठवला तरी उत्तर येत नाही, पण अचानक रात्री उशिरा काय करत आहेस असा संदेश येतो. हे दाखवते की तुम्ही तिच्यासाठी प्राथमिक नाही, तर फक्त वेळ घालवण्यासाठी एक पर्याय आहात. नंबर 2 मित्रांनो, तुमच्या भावनांकडे दुर्लक्ष करणे. तुम्ही तिच्यासाठी काही खास करता, काळजी घेता, पण तिच्याकडून त्यांची किंमत नसते. ती तुमच्या भावना समजून घेण्याचा किंवा त्यावर प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करत नाही. उदाहरणार्थ, तुम्ही तिच्यासाठी वेळ काढून भेटायला जाता, पण ती शेवटच्या क्षणी कारण देऊन भेट रद्द करते आणि त्याबद्दल तिला काहीही वाटत नाही. हे स्पष्ट चिन्ह आहे की ती त्या नात्याला गांभीर्याने घेत नाही. नंबर 3 मित्रांनो, भविष्याबद्दल कोणतीही स्पष्टता नसणे. जेव्हा तुम्ही नात्याबद्दल पुढे काय असा प्रश्न विचारता तेव्हा ती विषय टाळते किंवा गोलमोल उत्तर देते. तिला नातं टिकवायचं असतं पण जबाबदारी नको असते. उदाहरणार्थ, आपण पुढे काय आहोत असं विचारल्यावर ती आता मजा करू, पुढचं पुढे बघू असं उत्तर देते. हे दाखवते की ती फक्त सध्याचा वेळ घालवत आहे. नंबर 4, तुमच्यावर अवलंबून राहणे पण परत काही न देणे. अशा मुली तुमच्याकडून मदत घेतात, पैसे, वेळ, भावनिक आधार, पण परत काही देत नाहीत. त्यांच्यासाठी तुम्ही सोयीचा माणूस असता. उदाहरणार्थ, तिला काही काम असेल तर तुम्हाला लगेच फोन येतो, पण तुम्हाला गरज असताना ती उपलब्ध नसते. हे एकतर्फी नातं असतं. नंबर 5 मित्रांनो, सार्वजनिक ठिकाणी नातं लपवणे. ती तुमच्यासोबत एकटे असताना छान वागते पण इतरांसमोर तुम्हाला ओळख देत नाही. हे दाखवते की ती नातं गंभीर मानत नाही. उदाहरणार्थ, मित्रांमध्ये, कुटुंबात ती तुम्हाला फक्त ओळखीचा माणूस दाखवते पण एकांतात मात्र जवळीक दाखवते. हे स्पष्ट संकेत आहे की ती फक्त वेळ घालवत आहे. नंबर 6 मित्रांनो, सतत गोंधळात ठेवणे. कधी खूप जवळ येते, कधी पूर्ण दूर जाते. तिच्या वागण्यात सातत्य नसतं, त्यामुळे तुम्ही सतत विचारात पडता की ती खरंच काय इच्छिते. उदाहरणार्थ, एक दिवस ती खूप प्रेमाने बोलते आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण दुर्लक्ष करते. या बदलत्या वागण्यामुळे तुम्ही भावनिकदृष्ट्या गुंतत जाता पण तिला त्याचं काही वाटत नाही. नंबर 7 मित्रांनो, तुमच्या आयुष्यात रस नसणे. अशा मुलींना तुमच्या आयुष्यात काय चाललं आहे, तुमचे ध्येय काय आहेत, तुमच्या अडचणी काय आहेत याबद्दल काहीही रस नसतो. त्या फक्त स्वतःबद्दल बोलतात आणि तुम्हाला ऐकून घेतात पण मनापासून नाही. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या कामाबद्दल, कुटुंबाबद्दल किंवा एखाद्या अडचणीबद्दल सांगायला सुरुवात केली की ती विषय बदलते किंवा उडवाउडवीची उत्तरं देते, पण स्वतःच्या गोष्टी सांगायला आली की तासनतास बोलते. हे स्पष्ट दाखवतं की तुम्ही तिच्यासाठी महत्त्वाची नाही, फक्त वेळ घालवण्याचं साधन आहात. नंबर 8 मित्रांनो, फक्त करमणुकीसाठी संपर्क ठेवणे. तिला जेव्हा कंटाळा येतो, काही काम नसतं किंवा एकटेपणा जाणवतो तेव्हा ती तुमच्याकडे येते. तिच्यासाठी तुम्ही मनोरंजन आहात, नातं नाही. उदाहरणार्थ, सुट्टीच्या दिवशी किंवा रात्री उशिरा ती सतत बोलते, पण जेव्हा तिचं आयुष्य व्यस्त असतं तेव्हा ती पूर्णपणे गायब होते. याचा अर्थ ती तुम्हाला की तिच्या वेळापत्रकात बसवते, आयुष्यात नाही. नंबर 9 मित्रांनो, तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न. अशा मुली तुम्हाला बांधून ठेवतात पण स्वतः मोकळ्या राहतात. त्या तुम्हाला इतरांशी बोलू देत नाहीत पण स्वतः अनेक पर्याय ठेवतात. उदाहरणार्थ, तुम्ही दुसऱ्या कोणाशी बोलतात तर तिला राग येतो पण ती स्वतः अनेक लोकांशी मोकळेपणाने बोलते.
हे दाखवते की ती तुम्हाला फक्त पर्याय म्हणून जपून ठेवते. नंबर 10 मित्रांनो, तुमच्या वेळेची किंमत न ठेवणे. तुम्ही तिच्यासाठी वेळ काढता पण ती तुमच्या वेळेचा आदर करत नाही. उदाहरणार्थ, भेटायचं ठरलं तर ती उशिरा येते, कधीच वेळ पाळत नाही किंवा शेवटच्या क्षणी रद्द करते. पण जेव्हा तिचं काम असतं तेव्हा तुम्ही वेळेवर असावं अशी अपेक्षा ठेवते. हे एकतर्फी वागणं स्पष्ट दाखवतं की ती नात्याला गांभीर्याने घेत नाही. नंबर 11 मित्रांनो, तुमच्याकडून सतत मान्यता मिळवणे. अशा मुलींना तुमच्याकडून सतत कौतुक, लक्ष आणि मान्यता हवी असते, पण त्यात तुम्हाला तितकं काही देत नाहीत. उदाहरणार्थ, ती नेहमी मी कशी दिसते, मी ठीक आहे ना असं विचारते आणि तुमच्याकडून स्वकौतुक करून घेते. पण तुम्हाला प्रोत्साहन देण्याची वेळ आली की ती शांत राहते. म्हणजेच ती तुमचं लक्ष वापरते पण नातं बांधत नाही. नंबर 12 मित्रांनो, स्पष्टपणे नातं नाकारत नाही पण स्वीकारतही नाही. ही सर्वात धोकादायक गोष्ट असते. ती तुम्हाला सोडत नाही कारण तिला तुमची सवय असते, पण स्वीकारतही नाही कारण तिला बांधिलकी नको असते. उदाहरणार्थ, तुम्ही नात्याबद्दल स्पष्ट विचारलं तर ती तू माझ्यासाठी खास आहेस असं म्हणते, पण आपण नात्यात आहोत का याचं ठोस उत्तर देत नाही. त्यामुळे तुम्ही अशा धरून राहता, ती फक्त वेळ घालवत राहते. नंबर 13 मित्रांनो, तुमच्याशी बोलताना लक्ष नसणे. अशा मुली तुमच्याशी बोलतात पण मनापासून नाही. त्यांच्या बोलण्यात लक्ष नसतं, त्या वारंवार विचलित होतात. उदाहरणार्थ, तुम्ही काही महत्त्वाचं सांगत असताना ती मध्येच मोबाईल पाहते, दुसऱ्याशी बोलते किंवा हो ठीक आहे अशी उडवाउडीची उत्तर देते, पण स्वतः बोलताना मात्र पूर्ण लक्ष मागते. हे स्पष्ट संकेत आहेत की ती फक्त वेळ घालवत आहे. नंबर 14 मित्रांनो, तुमच्याशी तुलना करणे. त्या नेहमी तुमची तुलना इतर मुलांशी तुलना करतात, ज्यामुळे तुम्ही स्वतःला कमी समजू लागतात. उदाहरणार्थ, तो माझ्यासाठी हे करतो, तो जास्त चांगला आहे असं म्हणत ती तुम्हाला अस्वस्थ करते. यामुळे तुम्ही तिच्यासाठी अजून जास्त करण्याचा प्रयत्न करता आणि ती त्याचाच फायदा घेते. मित्रांनो, नंबर 15 मित्रांनो, तुमचं महत्त्व फक्त एकटेपणात असणे. तिच्या आयुष्यात लोक असतात तेव्हा तुम्ही तिच्यासाठी महत्त्वाचे नसता, पण ती एकटी पडली की तुम्हाला शोधते. उदाहरणार्थ, तिचे मित्र जवळ असताना ती तुम्हाला पूर्ण दुर्लक्षित करते, पण जसं ती एकटी पडते तसं लगेच तुमच्याशी संपर्क करते. म्हणजेच तुम्ही तिच्यासाठी रिकाम्या वेळेचा पर्याय आहात. नंबर 16 मित्रांनो, तुमच्यावर भावनिक खेळ खेळणे. अशा मुली तुमच्या भावना ओळखतात आणि त्याचा वापर करतात. त्या कधी गोड बोलतात, कधी दुर्लक्ष करतात, ज्यामुळे तुम्ही जास्त गुंतता. उदाहरणार्थ, तुम्ही दूर जायचा प्रयत्न केला की ती अचानक प्रेमाने बोलते आणि तुम्ही जवळ आलात की पुन्हा थंड होते. हा एक प्रकारचा भावनिक खेळ असतो. नंबर 17 मित्रांनो, तुमच्या यशावर किंवा प्रगतीवर आनंद न दाखवणे. तुम्ही आयुष्यात काही चांगलं केलं, प्रगती केली तरी तिला त्याचा आनंद होत नाही. उदाहरणार्थ, तुम्हाला एखादं यश मिळालं तर ती साधं छान आहे एवढंच म्हणते किंवा विषय बदलते, पण स्वतःच्या गोष्टींसाठी मात्र मोठी अपेक्षा ठेवते. हे दाखवतं की ती तुमच्या आयुष्यात गुंतलेली नाही. नंबर 18 मित्रांनो, तुमचं मत किंवा निर्णय दुर्लक्षित करणे. तुमचं मत, तुमचे विचार यांना ती महत्त्व देत नाही. उदाहरणार्थ, तुम्ही काय सुचवलं तर ती ते ऐकत नाही किंवा तुला काय कळतं अशा प्रकारे वागते, पण स्वतःच्या निर्णयावर मात्र तुम्ही सहमत व्हावं अशी अपेक्षा ठेवते. हे एकतर्फी नातं असल्याचं स्पष्ट चिन्ह आहे. नंबर 19 मित्रांनो, फक्त ऑनलाईनच जवळीक ठेवणे, प्रत्यक्षात टाळणे. अशा मुली संदेशामध्ये बोलण्यात खूप जवळीक दाखवतात, पण प्रत्यक्ष भेटायची वेळ आली की टाळाटाळ करतात. उदाहरणार्थ, दिवसभर गोड बोलणं, भावना व्यक्त करणं हे चालू असतं, पण चल भेटूया म्हटलं की अचानक कारण अडचणी सुरू होतात. याचा अर्थ नातं फक्त बोलण्यात आहे, वास्तवात नाही. नंबर 20 मित्रांनो, तुमचं आयुष्य थांबवून ठेवणे.
त्या तुम्हाला स्वतःभोवती फिरवत ठेवतात मित्रांनो, पण स्वतः मात्र पुढे जात नाहीत. उदाहरणार्थ ती तुम्हाला इतर कोणाशी नातं जोडू देत नाही, माझी वाट बघ असं म्हणते, पण स्वतःच्या आयुष्यात इतर पर्याय पाहत असते. त्यामुळे तुमचा वेळ आणि संधी दोन्ही वाया जातात मित्रांनो. नंबर 21 मित्रांनो, तुमच्याशी असलेलं नातं परिस्थितीनुसार बदलते. अशा मुली परिस्थितीनुसार तुमच्याशी वागतात. गरज असेल तेव्हा जवळ नाही तर दूर. उदाहरणार्थ तिला एखादी अडचण आली की ती तुमच्याकडे येते, पण सगळं ठीक झालं की तुम्हाला विसरते. म्हणजे नातं स्थिर नसून गरजेनुसार आहे. नंबर 22 मित्रांनो, तुम्हाला नेहमीच दोषी वाटायला लावणे. तुमच्याकडून चूक नसतानाही त्या तुम्हालाच चुकीचं ठरवतात, ज्यामुळे तुम्ही स्वतःला दोष देत राहता. उदाहरणार्थ तीच दुर्लक्ष करते, पण उलट तुम्हालाच तू लक्ष देत नाहीस असं म्हणते. त्यामुळे तुम्ही जास्त प्रयत्न करता आणि ती त्याचा फायदा घेते. नंबर 23 मित्रांनो, तुमच्या मर्यादा तोडायला लावणे. तुमचे नियम, तुमचे ठरलेले मर्यादा त्या वारंवार मोडायला लावतात. उदाहरणार्थ तुम्ही ठरवलं की इतका वेळच बोलायचं किंवा काही गोष्टी करायच्या नाहीत, पण ती गोड बोलून भावनिक दबाव टाकून तुम्हाला ते बदलायला भाग पाडते. यामुळे तुम्ही स्वतःलाच हरवायला लागतात. नंबर 24 मित्रांनो, नात्यात स्पष्ट प्रयत्न न दिसणे. खरं नातं दोघांकडून प्रयत्न मागतं, पण अशा मुलींकडून कधी सातत्यपूर्ण प्रयत्न दिसत नाहीत. उदाहरणार्थ तुम्ही नेहमी संपर्क करता, भेट ठरवता, गोष्टी सांभाळता, पण तिच्याकडून काहीच पुढाकार नसतो. हे एकतर्फी नातं असल्याचं ठोस चिन्ह आहे. नंबर 25 मित्रांनो, तुमचं बोलणं फक्त ऐकून घेणं, समजून न घेणं. अशा मुली तुमचं बोलणं ऐकतात, पण त्या भावनिक गुंतवणूक नसते. त्या फक्त प्रतिसाद देतात, समजून घेत नाहीत. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या समस्येबद्दल मन मोकळं करता, पण ती फक्त ठीक होईल असं म्हणते आणि पुढे काही विचारत नाही. पण तिच्या समस्या आल्या की ती तुमच्याकडून सखोल लक्ष अपेक्षित करते. नंबर 26 मित्रांनो, तुमच्याशी असलेले संवाद वरवरचे असणे. तिच्यासोबत बोलणं नेहमी हलकं फुलकं वरवरचं असतं. ती कधीच खोल विषयावर, भावनांवर, नात्यावर बोलायला तयार नसते. उदाहरणार्थ तुम्ही भविष्य, जबाबदारी किंवा गंभीर विषय काढला की ती लगेच विषय बदलते किंवा टाळते. याचा अर्थ ती नातं खोलवर नेऊ इच्छित नाही. नंबर 27, तुमच्या परिस्थितीची सवय करून घेणे. ती तुमच्यावर प्रेम करत नाही, पण तुमची सवय झालेली असते, त्यामुळे ती तुम्हाला सोडत नाही. उदाहरणार्थ तुम्ही अचानक संपर्क कमी केला तर ती विचारते काय झालं, पण जेव्हा तुम्ही सतत संपर्क ठेवता तेव्हा ती तुम्हाला गृहीत धरते. म्हणजेच तिला तुमचं महत्त्व नाही, फक्त सवय आहे. नंबर 28 मित्रांनो, तुम्हाला नेहमीच उपलब्ध ठेवण्याची अपेक्षा. अशा मुली तुम्हाला नेहमी तयार, उपलब्ध आणि तिच्यासाठी वेळ देणारा पाहू इच्छितात. उदाहरणार्थ ती कधीही फोन करते आणि तुम्ही लगेच उचलला नाही तर तिला राग येतो. मग तुम्ही फोन केला तर ती वेळ काढत नाही. हे पूर्णपणे असंतुलित नातं असतं. नंबर 29 मित्रांनो, तुमच्या आयुष्यात इतर नात्यापासून दूर ठेवणे. ती हळूहळू तुम्हाला मित्र, कुटुंब किंवा इतर लोकांपासून दूर ठेवते, जेणेकरून तुम्ही तिच्यावर अवलंबून राहाल. उदाहरणार्थ तू माझ्याशीच जास्त बोल, इतरांशी बोलू नकोस असं सांगत ती तुमचं जग लहान करते. यामुळे तुम्ही तिच्यावर जास्त गुंतता आणि ती तुम्हाला सहज नियंत्रित करते. नंबर 30 मित्रांनो, तुमचं मन जिंकण्यापेक्षा वेळ मारून नेणं महत्त्वाचं वाटणं. तिच्यासाठी तुम्हाला समजून घेणं, जिंकणं किंवा नातं बांधणं महत्त्वाचं नसतं, फक्त वेळ कसा जाईल हे महत्त्वाचं असतं. उदाहरणार्थ ती तुमच्यासोबत बोलते, हसते, वेळ घालवते, पण त्या सगळ्यात कोणतीही दिशा, उद्दिष्ट किंवा गांभीर्य नसतं. म्हणजे नातं नाही, फक्त वेळ जातो आहे. मित्रांनो, व्हिडिओमध्ये तुम्हाला कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्की सांगा ना. आमच्या अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.